सागरी व्यापार क्षेत्रामध्ये 15 करार जवळपास 56,000 कोटींचे करार करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कारखान्यांनी उसाला पहिली उचल ही 3,751 रुपये द्यावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका। धुळ्यामध्ये मिल परिसरातील नागरिक आक्रमक, नगर भूमापन विभाग अधिकाऱ्यांवर पैसे दाखवत आंदोलन, लाच घेतल्याशिवाय अधिकारी काम करत नसल्याचा आंदोलकांचा आरोप। नांदेडमध्ये शेतकरी आत्महत्येवरून शेतकऱ्यांचा संताप, संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली, मुदखेड तहसील कार्यालयाच्या समोर राडा। धुळ्यातील शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा, अतिवृष्टीग्रस्त यादीमध्ये तात्काळ समावेशाची मागणी, अतिवृष्टीग्रस्त तालुका म्हणून शिरपूरला वगळलं। निलेश घाळवळ टोळीतील फरार आरोपी बबलू सुरवसेला सांगलीतून अटक, वारजे पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणात होता गुन्हा दाखल। मीरा भाईंदरमध्ये प्रायव्हेट स्कूल बसचा मालक निघाला खंडणीखोर, व्हॉट्सअॅपवर विद्यार्थ्यांचा फोटो पाठवत पैशांची मागणी, पोलिसांनी 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या। अवैधरित्या भारतामध्ये राहणाऱ्या अफगाणिस्तानमधील 6 जणांना पोलिसांनी केली अटक, मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई, मुंबईच्या धारावी फोर्ट आणि कुलाबा परिसरात होते वास्तव्यासाठी। नागपूरमध्ये एका कार चालकाची हत्या, कारच्या ऑटोला धडक लागण्याच्या कारणावरून केली हत्या, पोलिसांकडून ऑटो चालकाचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।